तर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील एसटी डेपोंमधील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवरती आली आहे। मुंबईतील कुर्ला एसटी डेपोमध्ये आरटीओनं जप्त केलेल्या गाड्या धुळखात पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या ठिकाणी देखील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांनी। राज्यातल्या एसटी आगारांमधील सुरक्षा व्यवस्था ही चोख आहे का, या सगळ्या संदर्भातला रियालिटी चेक आपण करतोय। सध्या आपण कुर्ल्याच्या एसटी डेपोमध्ये आहोत आणि या एसटी डेपोमध्ये आता प्रवाशांची वर्दळ जी आहे ती सध्या आपल्याला या एसटी डेपोमध्ये पाहायला मिळते आणि एसटी डेपोमधल्या सुरक्षेची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था चोख आहे का, हा प्रश्न आता ऐरणीवरती का आलेला आहे। तर आपण सध्या कुर्ल्याच्या एसटी डेपोमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की कंट्रोलर चौकशी कार्यालय आहे, जिथे एसटी कंट्रोलर बसतात रात्रभर। आपण पाहू शकतो की या संपूर्ण कुर्ल्याच्या एसटी डेपोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जवळपास 8 ते 9 सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत या ठिकाणी लावलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण एलईडी स्क्रीनवरती बस डेपोमध्ये असलेल्या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जे आहेत या ठिकाणी कलेक्ट होत असतात आणि या ठिकाणाहून बस स्थानक प्रमुख जे आहेत संपूर्ण बस डेपोवरती वॉच ठेवत असतात, संपूर्ण पाहणी करत असतात। कारण कुर्ला एसटी बस डेपोमध्ये अशा कोणत्याही कुर्ला एसटी बस डेपोमध्ये सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती सध्या चोख असल्याचं आपल्या रियालिटीमधनं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।